श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। तर पहिला श्लोक स्वामींच्या तेजस्वी कुळाला त्यांच्या नावातील दैवी तेजाला वंदन करतो। श्रीमदनंत श्री विभूषित, श्री म्हणजे केवळ ऐश्वर्य किंवा मंगलच नाही, तर ते साक्षात परब्रह्माची चेतना आहे, सौंदर्य आहे, कृपा आहे, साक्षात देवी लक्ष्मीच्या मांगल्याचं स्वरूप आहे। श्री अनंत म्हणजे काय? ज्याला मोजमाप नाही, ज्याला अंतच नाही। आपले स्वामी अनंत अशा दिव्य गुणांनी, अनंत अशा मांगल्याने आणि अनंत अशा करुणेने विभूषित आहेत। ते काळ आणि अवकाशाच्या पलीकडचे आहेत। अप्पल लक्ष्मी नरसिंह राज हे नाव त्यांच्या पित्यांचं अप्पलराज शर्मा आणि त्यांच्या आजोबांचं बापनार्य किंवा नरसिंह यांच्या नावाचा उल्लेख करतं। जणू काही ते सांगत आहेत की आपल्या पित्याच्या आणि आजोबांच्या पुण्यवान कुळात राजाप्रमाणे शोभणाऱ्या त्या संपूर्ण वंशाचा आपल्या दिव्य अस्तित्वाने उद्धार करणाऱ्या हे श्रीपाद स्वामी, तुमचा जय जयकार असो। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। जय म्हणजे तुमचा नेहमी जय जयकार असो, विजयी भव म्हणजेच तुम्ही सदैव विजयी व्हा। हा केवळ एक आशीर्वाद नाही, तर त्यांच्या मूळ रूपाचं, त्यांच्या सामर्थ्याचं ते वर्णन आहे। दिग्विजयी भव म्हणजे तुमचा विजय केवळ एका ठिकाणी मर्यादित न राहता तो सर्व दिशांना पसरो। तुम्ही संपूर्ण सृष्टीवर सर्व प्रकारच्या नकारात्मकतेवर विजय मिळवा आणि शेवटी श्रीमदखंड श्री विजयी भव। तुमचा हा विजय साधा सुद्धा नसो, तर तो श्रीमद म्हणजेच दिव्य, तेज, ऐश्वर्य आणि मांगल्याने युक्त असो। अखंड म्हणजे तो कधीही खंडित न होणारा, सतत टिकणारा, शाश्वत असा विजय असो। म्हणजेच या संपूर्ण पहिल्या श्लोकातून आपण श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या अनंत दिव्य स्वरूपाला, त्यांच्या पुण्यवान माता पित्यांना वंदन करत त्यांना त्रिकाल अबाधित सर्व दिशांना पसरणाऱ्या आणि अखंड अशा मंगलमय विजयाचा जयघोष करत आहोत। आपण प्रार्थना करत आहोत की स्वामी, तुमचा हा दिव्य प्रभाव, तुमचा हा विजय सदैव असाच तेजोमय राहो आणि आम्हा सर्वांवर तुमची कृपादृष्टी असो।